रक्त तपासण्यांची आवश्यकता केव्हा असते? बरोबर. एखादी व्यक्ती काही आजारी पडली, त्याला काही लक्षणं निर्माण झाली, हं. तर त्या आजारानुसार आपल्याला जर निदान करायचं असेल, ते निदान पक्कं करायचं असेल, म्हणजे क्लिनिकली तपासल्यानंतर जे निदान झालंय, ते निदानाला पुष्टी द्यायची असेल, तर काही वेळेला काही रक्त तपासण्यांची आवश्यकता असते. म्हणजे का बरं? तर ज्या दिवशी आपण पेशंट काय करतो, ज्या दिवशी त्याला ब्लडची तपासणी करायची, त्यावेळेला नेमकं तो कमी खातो. हं. रिपोर्ट चांगला यावा म्हणून तो सकाळचं नाश्ताही फार काही किंवा काही खात नाही. दुपारी जेवण एकदम बेताने घेतो. शुगर चांगली दिसते आणि मग उरलेला महिना परत खात सुटतो. त्याच्यापेक्षा HbA1c तुमचं 3 महिन्याचं ॲव्हरेज दिसतं. तुम्ही 3 महिन्यात काय केलं, तुमचं कर्तृत्व काय आहे त्याच्यात कळतं. लक्षात येतं आणि म्हणून HbA1cची तपासणी ही डायबिटीस असलेल्या पेशंटनी 3 महिन्यातनं करून घ्यावी. म्हणजे मग त्याच्यातला खोटेपणा लगेच लक्षात येतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला सगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता येते. आता आजचीच गोष्ट सांगतो. आज एका पेशंटची ब्लड शुगर एका डॉक्टरांकडे पूर्वी केली होती, एक 2-3 महिन्यांपूर्वी. तेव्हा जेवणानंतरची थोडीशी दहाने जास्त आली होती. हं. नंतर ती युरिनमध्ये नव्हती, कशात नव्हती. परंतु त्यांना खूप त्रास जाणवायचे वेगवेगळे. मग त्यांनी काही डायबिटीसची गोळी चालू केलेली नव्हती. मग त्यांनी परत मध्ये काहीतरी वेगळा त्रास झाला म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडे काही तपासण्या केल्या. पण दोन्हींकडे पण HbA1c केली गेलेली नव्हती. आज ते माझ्याकडे आल्या, मी HbA1c करायला लावली आहे. HbA1c केली, ती 6.1 आली. म्हणजे जस्ट डायबिटीस सुरुवात आहे. गुड कंट्रोल डायबिटीस या लेव्हलला त्या दिसतायत. मग मी त्यांना त्या पद्धतीने डाएट चार्ट आउट करून दिलं. त्या पद्धतीने त्यांना सगळं सांगितलं. लगेच गोळी चालू करायची पण गरज नाही. आपण खूप वेळेला हे रिव्हर्स करू शकतो. टाइप 2 डायबिटीस असतो तर रिव्हर्स करू शकतो. तर मग तपासणीवर आपल्याला ठरवता येतं नेमकं की पुढची आपल्याला चाल काय करायची, ट्रीटमेंट कशी करायची हे ठरवण्याकरता याचा उपयोग. नमस्कार. अर्थार्थ वेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण विषयाच्या आत शिरण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, तुमचे प्रश्न विचारा त्या ठिकाणी आणि मेन विषयाला आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत. तर नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत प्रसाद सर आजच्या एपिसोडमध्ये आहेत आणि आजच्या एपिसोडचा एक जरा आपण असं समजूया की स्पेशल एपिसोड आहे किंवा आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठीचा हा एक एपिसोड आहे. तर प्रसाद सर, पहिले तर आपलं स्वागत आहे आपल्या या एपिसोडमध्ये. सांगितल्याप्रमाणे आपण आजचा विषय हा खूप वेगळा घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आज आपण कुठल्या आजारावर बोलणार नाही आहोत किंवा कशावर औषधं आपण सांगणार नाही आहोत. बरोबर. आपण आज असा विषय घेणार आहोत की रक्त तपासण्या ज्या आहेत, तर त्या आता जे मार्केटमध्ये ट्रेंड चाललेलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने पॅकेजेस पुढे येत आहेत आणि कुठलाही आजार झाला की पहिले रक्त तपासण्या ह्या केल्या जातात. कुठे हॉस्पिटलमध्ये आता आम्ही ज्या ठिकाणी बघतोय की मेडिक्लेममध्ये जेव्हा बिलं येतात त्यावेळेस त्या ठिकाणी खूप साऱ्या रक्त तपासण्यांचे बिलं आलेले असतात. काही रक्त तपासण्या त्यामध्ये पे केल्या जातात, काही केल्या नाही जात. पण जर सांगितल्याच नाही तर त्या करायला का पाहिजे? तर त्याचे उत्तर असतात की नाही, हे पॅकेजमध्ये आहेच. तर ह्या तुम्हाला करायलाच लागणार. पण त्या करणं कितपत योग्य आहे त्यात? नमस्कार श्रोतेहो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण वेगळा विषय हाताळतोय, तो म्हणजे रक्त तपासण्यांची आवश्यकता. खरंच किती आणि खोटी किती, दोन्ही गोष्टी आपण विचारात घेणार आहोत. पहिलं महत्त्वाची गोष्ट आपण सुरुवातीपासूनच करूया की रक्त तपासण्यांची आवश्यकता केव्हा असते. बरोबर. एखादी व्यक्ती काही आजारी पडली, त्याला काही लक्षणं निर्माण झाली, हं. तर त्या आजारानुसार आपल्याला जर निदान करायचं असेल, ते निदान पक्कं करायचं असेल, म्हणजे क्लिनिकली तपासल्यानंतर जे निदान झालंय, ते निदानाला पुष्टी द्यायची असेल, तर काही वेळेला काही रक्त तपासण्यांची आवश्यकता असते. म्हणजे एखादा पेशंट आपल्याकडे आलाय, तापाचा पेशंट आलाय, त्याला ताप येतोय आणि त्याचा ताप 4 दिवस झाले तरी बरा होत नाही. तर मग त्याला टायफॉइड आहे का, मलेरिया आहे का, डेंग्यू आहे का, अजून काही वेगळं कारण आहे, हे शोधण्यासाठी आपण रक्त तपासण्या. रक्त तपासणी करत असतो.
तर लक्षणं असल्यानंतर त्या पद्धतीने त्या गोष्टींची रक्त तपासणी करणं हे आवश्यक असतं. किंवा एखाद्या पेशंटला लक्षणं असे जाणवत आहेत, की त्याला वारंवार लघवी होते, रात्री खूप वेळा लघवीला उठावं लागतंय, त्या प्रमाणात खूप प्रमाणात तहानही लागते, अत्यंत जास्त प्रमाणात तहान लागते. मग अशा इथं लक्षात येतं, की अरे याला हे डायबिटीसचे लक्षणं दिसतायत, त्याला मधुमेह झालाय की काय? मग तुम्हाला कन्फर्म करायचं असेल मधुमेह झालाय का, तर मग रक्त तपासणीची आवश्यकता आहे. तर असं आजारांच्या लक्षणांनुसार रक्त तपासणी ही योग्य त्यावेळी योग्य ती तपासणी ही आवश्यक असते. परंतु काय होतं, की आजकाल नवीन ट्रेंड झालाय आणि त्या ट्रेंडमध्ये तुम्ही जसं म्हटलं, की पॅकेज दिलं जातं, की ₹5,000 च्या तपासण्या तुमच्या 1,500त होणार किंवा ₹2,000 मध्ये होणार. आता खूप वेळेला याची खरंच आवश्यकता आहे का? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक मोठ्या कंपन्या अशा प्रकारच्या तपासण्या, ज्या अत्यंत दुर्मिळ आजारांमध्येच केल्या जाऊ शकतात, अशा तपासण्यांसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स विकत घेतात. बरोबर. आता हे इन्स्ट्रुमेंट्समध्ये जर त्याला त्या एखादा असा पेशंटच आला नाही आणि ते इन्स्ट्रुमेंट वापरलं गेलं नाही, तर ते इन्स्ट्रुमेंट खराब होतं. बरं. त्याला वापरात ठेवावं लागतं. मग ते वापरात ठेवायचं असेल, तर मग त्या इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट पण विचारात घेतली पाहिजे, की ते चालूही राहिला पाहिजे. आणि म्हणून मग अनेक अनावश्यक तपासण्या ज्या असतात, त्या पॅकेजेसमध्ये असतात, ज्या कमी रेटमध्ये करतोय असं दाखवलं जातं, ज्याच्यात मटेरियल कॉस्ट ही तुमच्याकडनं तुमच्या नकळत काढली जाते आणि अशा तपासण्या केल्या जातात. परंतु अनेकदा याच्यात एक मोठा गोंधळ असा असतो, की याचे कॅम्प्स घेतले जातात. बरं. आणि कॅम्प्स घेतले गेले, की 100 जणांचा कॅम्प झाला, 200 जणांचा कॅम्प झाला, काही वेळेला हजार-हजार लोकांचा कॅम्प होतो. आणि लोकं पण कसं होतं, की अरे ₹5,000 ची तपासणी ₹1,500त होते. लोकं लवकर भुलतात अशा गोष्टींना, पटकन तयार होतात आणि लगेच ₹1,500 काढून देतात. एका वेळेला असे 1000 सॅम्पल जर लावले आणि एका वेळेला इंडिव्हिज्युअल सॅम्पल लावलं एकेकाचं, तर कुठल्या याच्यात रिपोर्ट चांगला येऊ शकतो? कोणीही सरळ सांगेल, की जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल करता, त्यावेळेला तुम्ही खात्री असते. तुम्ही एकाच वेळेला 1000 जणांचं सॅम्पल लावताय, त्यावेळेला त्यातनं येणारा यील्ड हा तेवढा परफेक्ट असेलच, असं नसू शकतं. असं होऊ शकतं आणि म्हणून कधी पण माझं सांगणं असं असतं, की तुम्हाला करायचं ना, तुम्ही इंडिव्हिज्युअल करा. कॅम्पमध्ये करू नका. दुसरी गोष्ट, खरंच एवढे जे लागतं त्याची तपासणी अवश्य करा. म्हणजे ब्लड शुगर आपण लोकांना सांगतो, ब्लड शुगर करून घ्या. ठीक आहे, ते लक्षणं दिसले. मग ब्लड शुगर त्याची थोडी जास्त आली, तर मग आपण नवीन तपासणी सांगतो त्याला HbA1c, म्हणजे ज्या तपासणीमध्ये 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर तपासली जाते आणि ती जास्त निर्णायक आहे. का बरं? तर ज्या दिवशी आपण पेशंट काय करतो, ज्या दिवशी त्याला ब्लडची तपासणी करायची, त्यावेळेला नेमकं तो कमी खातो. रिपोर्ट चांगला यावा म्हणून तो सकाळचं नाश्ताही फार काही किंवा काही खात नाही आणि दुपारी जेवण एकदम बेताने घेतो. शुगर चांगली दिसते आणि मग उरलेला महिना परत खात सुटतो. त्याच्यापेक्षा HbA1c तुमचं 3 महिन्याचं ॲव्हरेज दिसतं. तुम्ही 3 महिन्यात काय केलं, तुमचं कर्तृत्व काय आहे त्याच्यात कळतं. लक्षात येतं आणि म्हणून HbA1cची तपासणी ही डायबिटीस असलेल्या पेशंटनी 3 महिन्यातनं करून घ्यावी. म्हणजे मग त्याच्यातला खोटेपणा लगेच लक्षात येतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला सगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता येते. तर असं प्रत्येक आजारानुसार आहे. म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि त्याचं सडन अचानक वजन खूप घटायला लागलं. तर मग आपल्या डोक्यात परत कॉमन चक्र फिरायला लागतं, की त्याला डायबिटीस झालाय का? याला कुठं काही थायरॉईडचा आजार झालाय का? त्याची पल्स जर त्याच्याबरोबर जास्त येत असेल, तर थायरॉईडची शक्यता नाकारता येत नाही, हायपरथायरॉईडिझम. मग अशा रुग्णांमध्ये थायरॉईडची तपासणी ही सांगितली पाहिजे. ब्लड शुगरची तपासणी ही सांगणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी भरमसाठ सगळं पॅकेज करण्याची करण्याची गरज. गरज नाही. प्रत्येक आजारानुसार किंवा आजारांच्या लक्षणांनुसार आपल्याला काय नेमकं करायचं हे डिफाईन करता आलं पाहिजे. म्हणजे तापाचा पेशंट आहे तर काय महत्त्वाचं आहे? जसं आत्ता सांगितलं तसं थायरॉईडची लक्षणं वाटतात. काही जणांमध्ये अचानक वजन वाढायला लागतं. मग वजन वाढतंय, भूक मंदावली, भूक तर कमी लागते, परंतु तरी वजन वाढत चाललंय. डलनेस येत चाललाय, हालचाल करायला नको, बद्धकोष्ठता वाढत चालली, कुठल्या गोष्टीतला इंटरेस्ट कमी होत चाललाय. मग पुन्हा हायपोथायरॉइडिझम सारखी लक्षणं वाटतायत.
मग पुन्हा थायरॉईडची तपासणी ही त्या गोष्टीकरता आवश्यक आहे. तर असं प्रत्येक लक्षणांनुसार पेशंटच्या आणि तुम्हाला निदान कन्फर्म करण्यासाठी हे रक्ताच्या तपासण्या आवश्यक असतात आणि त्या वेळी निर्णायक असतात. याला दोन्ही बाजू आहेत. काही जणांचं म्हणणं पडेल, की आपण काही नसताना पण करून घेतलं तर आपल्याला आधीच कळणार नाही का? नुकसान नाही परंतु त्याच्यात. असं होत नाही. हम्म. कुठलीही गोष्ट, मग तुम्ही साधी गोष्ट आहे, की ई-सी-जी जो केला जातो, हृदयात काही दोष आहे का पाहण्याकरता, तो नॉर्मल तुम्हाला काही त्रास नसताना केलेला ई-सी-जी तो नॉर्मल आहे. परंतु त्याच व्यक्तीला त्रास होत असताना ई-सी-जी केला, तर त्या ई-सी-जीमध्ये दोष दिसतात. मग आधी केलेला ई-सी-जी असतो, कालच केलाय नॉर्मल होता ना, आज त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचे चेंजेस दिसले. ई-सी-जी हा नॉर्मल माणसांमध्ये नॉर्मलच दिसणार आहे. जोपर्यंत लक्षण नाही तोपर्यंत ई-सी-जी चेंजेस दिसू शकत नाही. तशीच गोष्ट रक्ताच्या बाबतीतही असते. त्यामुळे जोपर्यंत लक्षणं नाहीत, तोपर्यंत तुम्ही केलेले रिपोर्ट ते तुम्ही शांत चित्ताने आहात, तर तुमच्या रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक दिसणार नाहीये. त्यामुळे खूप वेळेला हे अननेसेसरी आपण प्रिव्हेन्शन ह्या गोष्टीसाठी आपण आधीच करून घेतो. तर तसं एवढं खरंच करण्याची गरज आहे तर नाही. फार वाटत असेल, मनात भीती वाटत असेल, तर CBC-ESR नावाचा रिपोर्ट असतो. CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट आणि ESR म्हणजे रक्त जे असतं त्यातल्या लाल पेशी खाली ज्या स्पीडने बसतात त्याचा रेट, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ह्याच्यावरनं खूप अंदाज बांधता येतो, की याच्यामध्ये जर काही दोष असतील तर पुढच्या तपासण्या किंवा काही करण्याची गरज. हा जर एकदमच नॉर्मल आहे, एखाद्याचा ESR खूप नॉर्मल आहे, उगाचच त्याला अननेसेसरी तपासण्या करण्याची गरज नाही. लघवीची तपासणी ज्याच्यातनं साखरसुद्धा काही वेळेला असली तर दिसून येते. मग सोप्या तपासण्या ज्या आहेत, CBC-ESR असेल, युरिन रूटीन असेल, ब्लड शुगर रँडम असेल, एखाद्याचं खूप वजन वाढलेलं असेल, तर त्याच्या कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या करून घेणं. ब्लड प्रेशर वाढलंय तर कोलेस्ट्रॉल चेक करणं, त्याचे लिपिड्सचे सगळे कोलेस्ट्रॉलमध्ये अनेक प्रकार असतात. ट्रायग्लिसराइड्स असतात, त्याच्यानंतर हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन असतात, लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन असतात, व्हेरी लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन असतात. म्हणजेच लिपिड प्रोफाईलमध्ये हे सगळं एकत्र चेक केलं जातं. तर हे हे हायपरटेन्शनचा पेशंट असेल तर त्याला आपण ते सांगणं योग्य आहे किंवा एखादा खूप वजन वाढलेला पेशंट आहे त्याला तुम्ही थायरॉईड बरोबर लिपिड प्रोफाईल करून घेणं गरजेचं आहे. एखाद्याला असं वाटतं की त्याचं ब्लड प्रेशर वाढलं आहे आणि किडनीवर दाब आहे का पाहण्याकरता आपण क्रिएटिनिन, युरिया चेक करून घेऊ शकतो. ते त्या लक्षणांनुसार आणि कॉमन तपासण्यांमध्ये ह्याच फार महत्त्वाच्या असतात, ज्याच्यावरनं तुम्हाला पेशंटची कल्पना येऊ शकते. इथपर जर काही निदान होतच नसेल आणि मग तुम्हाला ते निदान करायचं असेल, त्यासाठी शोध करण्यासाठी मग इतर तपासण्यांची आवश्यकता पण ते असते. तेवढं क्रिटिकल असेल तर ते तर पुढे तरच पुढे निर्णय. जायची गरज असते. संधिवाताकरता काही लोकं खूप तपासण्या सांगतात. खूप नवीन तपासण्या तयार झाल्यात, मग गरज निर्माण करायची आणि मग त्या करत बसायच्या. साध्य काय होणार आहे हा प्रश्न आहे. तुम्ही नाव देणार रक्तसंधिवात. तो साध्या आरे टेस्टवरनंही देता येतो आणि ती निगेटिव्ह असली तरी आपण त्याला रक्तसंधिवात म्हणतो. त्याला फक्त फरक एवढा असतो, आरे पॉझिटिव्ह रक्तसंधिवात, आरे निगेटिव्ह रक्तसंधिवात. ट्रीटमेंट काय? कुठलाही असला तर ॲलोपॅथीतली ट्रीटमेंट तर सारखीच असते. पेनकिलर द्यायची, पेनकिलरने नाही बरं वाटलं, स्टेरॉइड द्यायचं. दॅट इज द ओन्ली लाईन ऑफ ट्रीटमेंट. मग तुम्ही साध्य काय केलं? बरोबर. आज हजारो प्रकारच्या तपासण्या आल्यात संधिवाताकरता. साध्य काय? साध्य एवढंच आहे. नाव दिलं आजाराला. नावाव्यतिरिक्त काहीच नाही. ट्रीटमेंट तर तुम्ही तेच देणार आहे, जे तुम्ही तपासणी नाही केली तरी तेच देणार आहे. तर मग कुठल्याही तपासणीचं साध्य काय याचं फार महत्त्व आहे. म्हणजे त्याच्याने तुम्हाला जर ट्रीटमेंट बदलणार असेल, अवश्य करावी. पण ट्रीटमेंट त्याच्यावरती बदलणार असेल, तर अननेसेसरी तपासण्या पेशंटवर लादू नाही, असं माझं प्रांजल मत आहे. नक्कीच सर. सर त्यातला पुढचा प्रश्न असा असणार आहे, आपण एवढ्या टेस्ट सांगितल्या त्या ठिकाणी. आता थायरॉईड ही टेस्ट जी आहे, एकतर पटकन वजन वाढायला लागलं किंवा एकदम घटायला लागलं तर त्यासाठी. आपण जी HbA1c जी म्हण HbA1c HbA1c A1C. जी टेस्ट म्हणतो त्यामध्ये. तर बेसिकली त्यात 3 महिन्याचं तुमचं रेकॉर्ड येत असतं त्यात. हं. पण तो ॲव्हरेज निघताना त्याचा, की आता रँडम शुगर जरी आपण केली, तर त्या दिवसाचीच ती शुगर येणार तुमची प्री पोस्ट जी काही असणार आहे त्यामध्ये. बरोबर. तर याचा आणि याचा रिलेशन कसं लावता येऊ शकतं? म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं, की
3 महिन्याच्या रेकॉर्डमध्ये शुगर दिसते, हं. याच्यामध्ये दिसत नाहीये हं. त्यात. तर ती व्यक्ती डायबेटिक आहे की नाहीये हे ती 3 कशावरनं? महिन्याची शुगरवरनंच तुम्ही डिफाईन केलं जातं, की हं, त्याची लेव्हल 5.5 च्या आत असेल, तर तो डायबेटिक नाही. हं, 5.5 च्या थोडं पुढं गेलं हं, आणि 6 च्या आत असेल, तर तो प्री डायबेटिक म्हटलं जातं. मग तो 6.1 किंवा 6.5 पर्यंत असेल, तर गुड डायबेटिक कंट्रोल असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे गेला तर तो पुअर डायबेटिक किंवा व्हेरी पुअर डायबेटिक कंट्रोल असं त्याच्या स्टेप्स आहेत. हं, आणि ज्याचं निदान ॲक्चुअली ह्याच टेस्टवरनं आता केलं जातं. हं. पूर्वी जे फक्त ब्लड शुगर शुगर. करून त्याला नाव द्यायचे. आता आजचीच गोष्ट सांगतो. आज एका पेशंटची ब्लड शुगर एका डॉक्टरांकडे पूर्वी केली होती एक 2-3 महिन्यांपूर्वी. तेव्हा जेवणानंतरची थोडीशी दहाने जास्त आली होती. हं, अ, नंतर ती युरिनमध्ये नव्हती, कशात नव्हती. परंतु त्यांना खूप त्रास जाणवायचे वेगवेगळे. मग त्यांनी काही डायबिटीजची गोळी चालू केलेली नव्हती. मग त्यांनी परत मध्ये काहीतरी वेगळा त्रास झाला म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडे काही तपासण्या केल्या. पण दोन्हींकडे पण HbA1c केली गेलेली नव्हती. हं, आज ते माझ्याकडे आले, मी HbA1c करायला लावली आहे. HbA1c केली ती 6.1 आली. म्हणजे हं. जस्ट डायबिटीज सुरुवात आहे. गुड कंट्रोल डायबिटीज या लेव्हलला त्या दिसतायत. मग मी त्यांना त्या पद्धतीने डायट चार्ट आउट करून दिलं. त्या पद्धतीने त्यांना सगळं सांगितलं. लगेच गोळी चालू करायची पण गरज नाही. आपण खूप वेळेला हे रिव्हर्स करू शकतो. टाइप 2 डायबिटीज असतो तर रिव्हर्स करू शकतो. तर मग तपासणीवर आपल्याला ठरवता येतं नेमकं की पुढची आपल्याला चाल काय करायची, ट्रीटमेंट कशी करायची हे ठरवण्याकरता याचा उपयोग ट्रीटमेंट. होतो. आणि सर बऱ्याच वेळा व्हिटॅमिनसाठी पण आपल्याला तपासण्या बरोबर. दिल्या जातात. हं. मग त्यामध्ये जर व्हिटॅमिन्सची लेव्हल जी आहे ती पुअर असेल त्यात, तर बरेचसे मेडिसिन्स किंवा बरोबर. सप्लिमेंटरी दिले जातात. जसं आपण आता शुगरच्या याच्यामध्ये म्हटलो, की गुड कंट्रोल शुगर जी आहे त्याला आपण डाएट दिल्यानंतर रिव्हर्सला आपण आणू शकतो. म्हणजे मेडिसिन्स लगेच घ्यायची गरज नाहीये बरोबर. त्यामध्ये. पण असंच व्हिटॅमिन डेफिशियन्सीच्या ह्याच्यात पण होऊ हो. शकतं का? व्हिटॅमिन डी हं, याची कमतरता दिवसेंदिवस जास्त व्हायला लागली. कारण माणसाचं सूर्यप्रकाशाशी असलेलं रिलेशन कमी होत चाललंय. हं, तो एका बंद खोलीत असतो किंवा कंपनी असते, त्या कंपनीत आत हं, काम करतो. तो सकाळी येतो तर संध्याकाळी जातो. सूर्यप्रकाशाशी संपर्क येत नाही आणि मग व्हिटॅमिन डीची कमतरता ही खूप वाढत चाललेली आहे. हं. आणि म्हणून व्हिटॅमिन D3 ची तपासणी आपण करायला लावतो. तशीच व्हिटॅमिन B12 बरोबर. जे मांसाहारी असतात, दोन्ही म्हणजे व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन दोन्ही गोष्टी खातात. त्यांच्या आहारात B12ची कमतरता होत नाही. कारण हं, आहारातनं B12 भरून निघतं बऱ्यापैकी. हं, त्यामुळे त्यांना त्याचा कमतरता होत नाही. परंतु जे प्युअरली व्हेजिटेरियन असतात, हं, त्यांच्यामध्ये अनेकदा B12ची कमतरता असते आणि हं, B12ची कमतरता असेल, तर मग स्नायू दुखणं, मधून-अधून सतत जॉइंट्स दुखणं, हं, थकवा येणं, काही करायची इंटरेस्ट न हं. राहणं, कामं पुढे ढकलावसं वाटणं, ही लक्षणं ते जाणवायला सुरू. B12च्या ह्याच्यामध्ये चिड वगैरे हो. हे ते पण ती असेल. याच्यातनंच येते, की कुठली गोष्ट करायची इच्छा इच्छा नाहीये. कंट्रोल म्हणजे इच्छा निर्माण होत नाही आणि मग तो नीरसता निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. हं, म्हणून B12ची एक तपासणी केली केली जाते. जाते. हं, तसेच स्त्रियांमध्ये मग हार्मोन्सच्या तपासण्या असतात. हं, जर आवश्यकता असेल, असं वाटत असेल, की एखाद्या स्त्रीला मूल नाही होत, तर मग त्या दृष्टीने काही हार्मोन्सची तपासणी करून हं, घेणं आवश्यक असतं. नुसतं थायरॉईड नाही, तर मग प्रोलॅक्टिन महत्त्वाचं असतं, ल्युटिनायझिंग हार्मोन, FSH ज्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, या तपासण्या त्या कंडिशननुसार केलं पाहिजे. आवश्यक असतात. नक्कीच सर, आजच्या ह्याच्यामध्ये आपण रक्त तपासण्या किती गरजेच्या आहेत किंवा नाही, म्हणजे चांगलं आणि वाईट हं. दोघंही भाग आपण त्यामध्ये बघितलेले आहेत. असेच आपण नवीन विषय घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट्स आणि प्रश्न तुम्ही पाठवू शकतायत. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही तिथे कॉल करू शकतायत. सर खूप खूप धन्यवाद की आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला खूप सुंदर माहिती दिली आणि लोकांना मेन म्हणजे की औषध गोळ्यांपेक्षा हा एक एपिसोड जो आहे तो अवेअरनेसचा म्हटला बरं. तरी चालेल, की लोकांना स्वतःचा सेल्फ अवेअरनेस येईल, की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेल किंवा ह्या गोष्टींवर डॉक्टरांनाही आपण क्रॉस क्वेश्चनिंग करायला पाहिजेल, की आम्ही ह्या टेस्ट का करायच्या आहेत, कशासाठी करायच्या आहेत, त्याची कारणं काय आहेत त्या ठिकाणी. तर खूप खूप धन्यवाद. आज आपण खूप छान माहिती दिली याबद्दल. धन्यवाद श्रोतेहो, धन्यवाद स्मिताताई. खूप
छान चालली आपली सिरीज. वेगवेगळे विषय आपण हाताळतोय. आजचा नवीन विषय आपण हाताळला. पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये नक्कीच भेटूया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सलोनी वाघ. मी सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडमध्ये होल टाईम डिरेक्टर आहे. सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही एक 39 इयर ओल्ड API मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आमची मॅन्युफॅक्चरिंग साईट लोटे परशुराम म्हणजे मुंबईपासून 250 किलोमीटर्सला आहे. ही जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ती USFDA अप्रूव्ड, EU GMP अप्रूव्ड, PMDA जपान अप्रूव्ड आणि ओव्हर 30 रेग्युलेटरी अथॉरिटीजनी ऑडिट आणि अप्रूव्ह केलेली आहे. आमचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. आम्ही गेले 39 इयर्स APIs बनवतोय आणि अँटी हिस्टमाइन्स, अँटी ॲलर्जिक्स, अँटी ॲस्थमॅटिक्स आणि व्हायटमिन्स ह्या एरियाजमध्ये आमची लीडरशिप पोझिशन आहे अक्रॉस द ग्लोब. आज आम्ही जगाच्या 120 कंट्रीजमध्ये प्रेझेंट आहोत आणि अजूनही आमचं जे मेन म्हणजे मोटिव्ह आहे दॅट इज एक्सपोर्ट्स. 80% ऑफ अवर रेव्हेन्यू इज एक्सपोर्ट जनरेटेड आणि ह्या 80% मधून 50% जो रेव्हेन्यू आम्ही जनरेट करतो तो हायली रेग्युलेटेड मार्केट्स लाईक युरोप, US, लॅटिन अमेरिका, चायना ह्या सगळ्या मार्केट्समधून जनरेट करतो. ॲज अ कंपनी आम्ही खूप म्हणजे ग्रोथच्या वी आर ॲट द राईट स्टेज ऑफ ग्रोथ फॉर द नेक्स्ट 3-4 इयर्स. आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये बरंच कपॅसिटी एन्हान्समेंट केली आहे. ही जी आमची करंट फॅसिलिटी आहे ऑलमोस्ट 1000 KL पर डेची ह्याची कपॅसिटी आहे आणि पुढच्या 3 वर्षात ही कपॅसिटी आम्हाला जवळजवळ 1000 crores घेऊन जाईल विथ अ सस्टेनेबल 28 to 30% EBITDA मार्जिन. ह्याच स्ट्रॅटेजीवर आम्ही काम करतो आहे. आम्ही बरेच नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतोय. एनेस्थेटिक सेगमेंट, अँटी एन्झायटी, अँटी डायबेटिक असे काही जे क्रॉनिक डिझिजेस आजकाल खूप जास्ती आहेत बिकॉज ऑफ लाईफस्टाईल ह्यामध्ये आम्ही बरेच न्यू लॉन्चेस करतो आहेत. आणि द कंपनी विल ग्रो रिअली वेअर म्हणजे इन द नेक्स्ट 3 इयर्स ॲट 20% CAGR हे आमचे एक्सपेक्टेशन्स आहेत.